बात होती हुई मुकाबला चलता हुआ सुमित कुमार क्यूनी दिवे बनाम सतगुरु सीमेंट पाड़गांव के बीच में। टॉस को जीता सुमित कुमार क्यूनी दिवे ने पहले फील्डिंग करने का फैसला किया। मेरे साथ कल्याण डोमोली की वो आवाज़ जो 2009 में रहीम ट्रॉफी से मेरे साथ जुड़ी थी, बहुत ही स्वागत है। और खासदार चषक में ये आवाज़ सबसे ज़्यादा गूंजी है। वेलकम। कमेंट्री बॉक्स में स्वागत है प्रसाद परब सर का। खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी के लिए जय तुरे कमाल के गेंदबाज हैं और ग्रामीण क्रिकेट सिटी क्रिकेट में जय तुरे ने एक अलग छाप छोड़ी है। लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जाते हुए पहली गेंद इनफील्ड के ऊपर से खेला है, गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री के पार जाती हुई 4 रन। तर यापुढची लढत गावदेवी 11 घनसोली आणि पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा सुरू असलेला सामना आपण पाहतोय। सुमित कुमार स्पोर्ट्स केवणी दिवे आणि गार्गी अँड रोहान कोई भी पुरस्कृत सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव हा संघ इथे लढत देतोय। मात्र यापुढची लढत गावदेवी 11 घनसोली आणि पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा दोन्ही संघाचे कर्णधार तयारीत रहते हैं। ओवर टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद संदीप। एक बात ध्यान रखिए, 30 मिनट का समय है। जो भी टीम उस समय से ज्यादा चली जाएंगी उसको पेनलाइज किया जाएगा। जय तुरे के खिलाफ पहला बेहतरीन स्ट्रोक केतन मेहर का। इस मरतबा खींच के मारा है लॉन्ग ऑन के ऊपर 4 रन। कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आवाज कपिल पाटील केंद्रीय। आज मराठी भाषा दिवस है और मराठी तड़का यहाँ पर शुरुआत, क्या शुरुआत की है केतन मेहर ने। 2 चौके लगाए और सबसे बड़ी बात है प्रसाद सर कि उन्होंने देखा फील्डर कहाँ खड़े। थँक्यू। तर केवणी दिव्यावरून आणखीन एक पाहुणे आलेले आहेत। आमच्या सुकेश डाकी साहेबांचे खास मित्र आहेत, एवन जोडीचे मित्र अलंकारजी पाटील गोट्या यांना विनंती असेल व्यासपीठावर यावं। त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य रामजी भोईर हे देखील इथे आलेले आहेत, त्यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं। ओवर टू कमेंट्री बॉक्स सिद्दीकजी भावे। धन्यवाद संदीप। इस बीच तिरछे बल्ले से केवल दिशा दी थी गेंद को गली पर। 1 रन, कुल स्कोर 9 पे पहुंचा है। सतगुरु सीमेंट की तरह मजबूत शुरुआत हम देख रहे हैं सतगुरु सीमेंट पाड़गांव की। आकाश तारेकर इस टीम में खेलते हैं लेकिन आज नहीं है। व्हाट अ प्लेयर इज। बाइकर मैन के और वंडर बॉय ऑफ रायगढ़ के नाम से जाने जाते हैं, लेकिन फर्क टीम को नहीं पड़ा है। शुरुआत बहुत अच्छी। बाएं हाथ के बैट्समैन प्रफुल्ल मोकल खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर, गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री पर 6 रन। क्या शॉट खेला है, मूड बना दिया है इस शाम का। राजावानी है त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद। राजावानी है त्यांचा थाट। I think this is the flying start from Satguru Cement Pargaon. Still 15 without loss. धमाकेदार शुरुआत कोई भी टीम करना चाहेंगे। प्रसाद सर ये केंद्रीय राज्य मंत्री चषक है। प्रसाद सर ये एवन जोड़ी लेजेंड्स का चषक है। यहाँ से तो दर्शक नहीं जाना चाहता तो टीम कहाँ से जाना चाहेंगी। तमाम टीमें मजबूत एडी चोटी का जोड़ लगा के पहुंची यहाँ पर। जय तुरे महंगे साबित होते हुए इस मरतबा खड़े खड़े तान दिया आसमान में, गेंद मस्तक पे दस्तक, ठीक हमारे कमेंट्री बॉक्स में हाई एंड हैंडसम 6 रन। राजावानी है त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद। राजावानी है त्यांचा थाट। देखिए सिक्सर लगाए। जयतुरे के पास 6 खिलाड़ी आए। केवनी दिवे
एक बड़ा नाम है, लेकिन जिस तरह की बल्लेबाजी हो रही है, ताबड़तोड़ बल्लेबाजी, जबड़ा तोड़ बल्लेबाजी, जय तुरे को आड़े तूड़े शॉट खेल रहे हैं बैट्समैन, कुछ तो मेरिट पे खेल रहे हैं और कुछ आड़े तूड़े। इसको उछलता हुआ 21, व्हाट ए स्टार्ट फ्रॉम पारगांव। राइट आर्म, लेफ्ट आर्म, राउंड दी स्टंप्स, इस मर्तबा इनसाइड आउट। क्या शॉट खेला है, वाह ताज नहीं वाह शॉट, 6 रन। प्रशांत पाटीलचा अभिमान, देवेश पाटीलचा जीव की प्राण, सुमित पाटीलचा प्रेरणास्थान, सिद्धेश पाटीलचा तो स्वाभिमान. प्रशांत पाटीलचा अभिमान, देवेश पाटीलचा जीव. 27 रन आए, ऐसा लग रहा है कि बैट्समैन प्रफुल्ल मोकल और केतन मेहर ये दोनों पाड़गांव से सेट होकर आए हैं केंद्रीय राज्य मंत्री चषक में। हमारे बॉल का पूरा लेखा जोखा, बॉल को संभालने के नंदू पाटिल पहली गेंद से आखिरी गेंद तक हमारे साथ रहते हैं। आपका भी स्वागत। पहली मर्तबा मैं देख रहा हूं कि जयतुरे इतने एक्सपेंसिव साबित हुए। हालांकि सिटी क्रिकेट में भी कमाल की बॉलिंग करते हैं जयतुरे, धनेश कुकसे के लिए खेलते हैं और ग्रामीण में भी बहुत सफल गेंदबाज रहे, लेकिन 1 ओवर रन बने 27 बिना किसी विकेट के। देखिए प्रसाद सर, केवनी दिवे के पास भी बहुत मजबूत बल्लेबाजी है। अक्षय मडवी उर्फ औकिया, BC4 सिटी क्रिकेट का पहला कैच इस सीज़न का उन्होंने पकड़ा है और बहुत अच्छे टच में है। लेकिन इस तरह की जब शुरुआत होती है तो आने वाले जो ओवर्स रहते हैं उसमें दबाव बढ़ जाता है। आपने 6 मिनट लिए, कोई मिडल कॉन्फ्रेंस नहीं होंगी, कोई मोहल्ला कमेटी मीटिंग नहीं होंगी। 30 मिनट का समय है हर टीम के लिए, चाहे वह हमारे भिवंडी तालुका को बिलोंग करती हो, चाहे कहीं से भी आई हो, सब के लिए हमारे दिलों में भी जगह है, लेकिन आप भी समय का हमें कोऑपरेट करें। खेल की शुरुआत होती हुई लोधा एंड से सूरज भोयर, ये कमाल के गेंदबाज हैं, फास्ट एंड फ्यूरियस गेंदबाज। देखना है कि सूरज क्या करते हैं। राइट आर्म, राउंड स्टंप्स, ओह क्या गेंद थी, विकेटों के ऊपर से निकल गई, तेज तर्रार, बहुत बढ़िया शुरुआत। इससे पहला जो BC4 का सीजन था उसका पहला विकेट सूरज भोयर ने लिया था और पहला कैच सूरज केने ने लिया था भावा लेके। सूरज भोयर इस सीजन में बहुत ज़बरदस्त गेंदबाजी कर रहे, ऊंचा कद है, अच्छा बॉलिंग एक्शन है। 1 ओवर में तो मैच का आकलन हम नहीं कर सकते, लेकिन पहले ओवर में ज़रूर पड़ला भारी रहा सतगुरु सीमेंट सप्लायर पाड़गांव का। आगे रखा था अपील और आउट, कॉट बिहाइंड। सुकेश टाकी निलेश पाटील निशाण वाढवली अंजूर गावाची, सुकेश टाकी निलेश पाटील निशाण वाढवली अंजूर गावाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील। आइए देखते हैं किस तरह से यहाँ पर विकेट गिरा था। कौन बनाती भी गेंद, थोड़ा अपने आप को रूम दिया और अंदर लगी थी बल्ले के विकेट कीपर के पास। पहला झटका लगता हुआ आउट होके गए बैट्समैन केतन मेहर। आउट होने से पहले 2 चौके लगाए, 9 रन बनाए। क्या शाम है इस वक्त, ठंडी हवा के झोंके मैदान पे बहते हुए आप देख रहे हैं वो शो जिसकी चर्चा भारत देश सारे दुनिया में होती हुई। ये जो लेजेंड्स A1 जोड़ी है ना प्रसाद सर, ये हर साल कुछ ना कुछ नया करती है। 2022 और 31 बाइक 9 कदम जमाने से आगे। खेल की शुरुआत होती हुई सूरज भोयर ने अपने टीम को ब्रेक थ्रू दिया है, नए बैट्समैन कुणाल तारेकर। फील्ड की जमावट, शॉर्ट थर्मेन, डिपिच गली, शॉर्ट फाइन लेग, बैकवर्ड स्क्वायर लेग, कवर। पहली गेंद अजीबो गरीब शॉट,
इम्प्रोवाइज तरीके से खेला है, गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील. देखिए मैच जब एक तरफा रहता है तो कई कमेंटेटर कहते हैं कि देहरादून दूर है, दिल्ली दूर है, लेकिन दिल्ली एक ही पर्सनालिटी के लिए बहुत करीब है, वह है हमारे सम्मानीय केंद्रीय मंत्री कपिल पाटिल साहब। इसको रिस्वा की चौकी की मदद से 31 पे पहुंचा है। घुटना टेक और चौका देख, घुटनों के बल खेला था शॉट को सूरज भोयर। ओ हो क्या शॉट है, स्विच इट, 4 रन। ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार, ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार। ये जो सरनेम है ना तारेकर, इनका काम ही है गेंदबाजों को दिन में तारे दिखाना। 2 चौके आते हुए स्कोर तेजी से बढ़ता हुआ 35 रन। अब कहीं ना कहीं चिंता बढ़ रही है कैप्टन की। बिल्कुल सहमत हूँ। जिस तरह से आपने जिक्र किया कि दिन में तारे दिखा सकते हैं, तारेकर नाम में ही बहुत कुछ है। एक नाम तो हम देख रहे हैं कि पूरे विश्व जगत में फैल चुका है, अपने नाम से पहचाना जाता है खिलाड़ी। लेकिन अभी तक हमने एक ही तारेकर देखा है कि और न जाने कितने तारेकर पॅव्हलियन में बैठे होंगे। आज मराठी दिवस आहे। प्रसाद सर, तुमची टिप्पणी पण मराठीमध्ये आला पाहिजे। मैं बीच बीच में ज़रूर कहूँगा, लेकिन क्या है कि मैं सूरज को दिया दिखाने के कायल नहीं हूँ। राइट आर्म राउंड स्टंप्स, इस मरतबा टॉप एज, लेकिन कैरी होती हुई ऊपर से किस्मत वाला चौका, चौकों की हैट्रिक आती हुई हिट विकेट। यस हिट विकेट, यस हिट विकेट। देखिए सूरज भीड़ का कितना ध्यान था वहां पर। उन्होंने कहा कि बल्लेबाज अपना पैर लगा चुके। अब इसे कहते हैं ना किस्मत खराब। आपकी किस्मत जब खराब हो ना, तो आप ऊंट पे भी बैठे तो आपको चूटी आके काट ले। पाटील साहेब केंद्रीय मंत्री, खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री, चषक ठेवलाय नावानी, चषक ठेवलाय नावानी। दिल्ली में क्या टेलीकास्ट, किंग बिग बॉस ऑफ टेलीकास्ट जीटीसी का। बल्ला भी गेंद पे मारा और बल्ला भी स्टंप पे मारा। ये देखिए दूसरे एंगल से दिखाया जा रहा है। क्रीज में बहुत पीछे गिर रहे थे, वो बल्ला बड़ा शो कर गया, बेल्स गिर गई। लेकिन ध्यान बहुत था वहां पे गेंदबाज सूरज भोयर का। इसको रुका हुआ इस वक्त 35 रन, 2 विकेट। संदीप मोरे दिन दुगनी रात चौगनी तरक्की कर रहे हैं, कमेंट्री भी कर रहे हैं, सूत्र संचालक भी कर रहे हैं। अजय गरत की तो बात ही अलग है, वो सदाबहार कमेंटेटर है। उनको आप नींद में से उठाकर भी कमेंट्री करने कहेंगे, कर देंगे। और शुभात धुमाल का क्या कहना है, वो कोई भी टूर्नामेंट में रहे, उनकी धमाल तो होते रहती है। खेल की शुरुआत लोधा एंड से सूरज भोयर। ओ अपील एलबीडब्ल्यू की अच्छी सोच सूरज भोयर की। नए बैट्समैन के फुटवर्क को चेक किया था, लेग बाय यॉक कराने की कोशिश। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रन। 2 ओवर की समाप्ति, 36 रन। क्या कहना चाहेंगे इस स्कोर के बारे में प्रसाद सर? आपण जर बघितलं 2 षटकांची धावसंख्या 35 आहे, पण आपण बघितलं आतापर्यंत मैदानावर 2 फलंदाज जे मात्र जबरदस्त त्यांनी 2 फलंदाज बाद झालेत, पण प्रत्येक फलंदाजाने मात्र डील चौकार आणि षटकारांमध्ये केलंय किंवा त्यांनी स्वतःचं खातं चौकार आणि षटकारांनी इथे मात्र ओपन केलंय। एकमेव फलंदाज आपण बघतोय रोशन भोयर, थोडासा रोशन मेहर, ज्याने मात्र थोडासा सावध पवित्रा घेतला, कारण अप्रतिम आणि भेदक मारा पाहायला मिळाला या षटकामध्ये जो सूरज भोयरचा होता। तो परफेक्ट प्रत्येक चेंडू हा यॉर्कर लाईनचा टाकण्याचा प्रयत्न करतोय, राऊंड विकेट ची गोलंदाजी करतोय, क्रीजचा वापर करतोय, चेंडू अँगल करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी स्ट्रॉंग अपील झालं। पण बॅटिंग करताना मात्र जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली। 17.5 ची गती पाहायला मिळते।
मिळते आणि चौकाराच्या षटकारांच्याच मध्ये आपण जर बघितलं तर सिंगल डबल आतापर्यंत या इनिंगमध्ये एकही नाही आहे. प्रत्येक चेंडू चौकार आणि षटकारांसाठी पाहायला मिळतोय. काही डॉट सुद्धा आहेत, विकेट सुद्धा पाहायला मिळत आहेत. म्हणजे निश्चित म्हणे की पारगाव संघाची एक अप्रतिम आणि धाडसी सुरुवात झालेली आहे. थँक्यू. हॅलो हॅलो, थोडासा Please. आवाज द्या. हॅलो 11 मिनट हो चुके हैं आपके 2 ओवर के लिए प्लीज. हॅलो हॅलो, थोडासा आवाज. हॅलो. 36 रन हो चुके हैं. तर इथे सुकेशजी डाकी साहेब यांचे बंधू गुरुनाथजी डाकी आणि माजी सरपंच ग्रामपंचायत अंजूर आदरणीय श्री प्रमोदजी म्हात्रे साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. बरेचसे आपण पाहतो की मान्यवर वेगवेगळ्या स्टाईल्स हिरोईनच्या वेगवेगळ्या स्टाईल्स असतात. मात्र काही लोक राजकीय नेत्यांच्या देखील स्टाईल्स ठेवतात. तर नरेंद्र मोदी साहेबांची स्टाईल्स ठेवणारे आमचे माजी सरपंच प्रमोदजी म्हात्रे साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. करण पाटिल को मोर्चे पे लगाया गया है वीआईपी एंड से. सामना करेंगे बैट्समैन रोशन मेहर. जबकि नॉन स्ट्राइक पे जो बैट्समैन है प्रफुल्ल मोकल 3 गेंदें खेली और 3 पे 3 बड़े स्ट्रोक्स लगाए. करण पाटिल लेफ्ट आर्म राउंड स्टंप, जगह नहीं थी, कट करने की कोशिश, गेंद बल्ले के करीब से जाती हुई विकेट कीपर के पास. बढ़िया गेंद. आप देख रहे हैं केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022 का अद्भुत शो, अनोखा शो आप तक लाए. लेजेंड्स एवन जोड़ी नीलेश पाटिल, सुकेश डाकी और ऑर्गेनाइज सिद्धिविनायक कंजूर. बहुत बढ़िया गेंद. लगातार कांटा बदल रही है और पांव नहीं चल रहे बैट्समैन के. देखिए प्रसाद सर, जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है. नो फुटवर्क बिहाइंड द स्ट्रोक. बहुत खूबसूरत गेंदबाजी. यस, अरविंद पाटिल जिन्होंने कैफी आजमी का यादगार ओवर डाला था और लेट राजू गांधी का यादगार ओवर मापुली के सामने, उन्हीं के बेटे हैं. इस मर्तबा कट करने की कोशिश, कट किया भी है. गेंद पूरी तरह बल्ले भी नहीं आई. जहां खेलना चाहते थे वहां तो नहीं खेला. 2 रन बनते हुए. अरविंद जो कि साइड आर्म लेफ्ट आर्म करते थे, उन्हीं के ये बेटे हैं. बाप के नक्श कदम पे बेटा चलता हुआ. स्कोर आगे बढ़ता हुआ 38 रन 2 विकेट. वाकई में सीनियर प्लेयरों का ही योगदान है कि उनके भी बच्चे, लेकिन इस मरतबा चले गए दूसरे मोहल्ले में. अंपायर मुन्ना पठान भी खाते पीते घराने के नजर आते हैं. अच्छा कद है, मजबूत काटी के हैं. वाइड जब देते हैं तो लगता है कि जंबो जेट कोई उड़ान भर रहा हो. लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए करण पाटिल. सामना करेंगे रोशन. इस मरतबा बैकफुट पे गए, फोर्स किया. लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी हैं अक्षय मडवी उर्फ औक्या. 1 रन आता हुआ स्कोर में 40 रन. ये भी नहीं बोलना चाहिए कि क्योंनी स्पोर्ट, क्योंनी सुमित कुमार एंड कंपनी, इनके पास भी बल्लेबाजी बहुत मजबूत है. और क्योंकि दिन का मैच हो रहा है, शाम में हवा भी चलती है, तो हम आकलन नहीं कर सकते. पिछला मैच विकेट कीपर ने तो सीधा वसई फाटा का टिकट कटा दिया अपनी टीम को. सीधी गेंद उनके हाथ में आई थी. विकेट कीपर तो होना चाहिए जो मेरे बाजू बैठे. फिर से कहूँगा, मेरी कमेंट्री की हिस्ट्री में कोई मुझे पूछे कि विकेट कीपर नंबर 1, नंबर 2, नंबर 3 कौन, तो मैं कहूँगा हॉट प्रहलाद. इस बीच खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर. चौथा सिक्सर. थोड़ी देर के लिए तो ऐसा लग रहा है कि केंद्रीय मंत्री चषक में माइक हंसी आए हैं, जिस तरह की वो बल्लेबाजी कर रहे हैं. ऑन द राइज. इससे बढ़कर शॉट प्रसाद सर देखा नहीं जा सकता है. सुमित कुमार केवनी दिवे हा संघ इथे खेळतोय. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. 46 रन इस वक्त बल्लेबाजी कर रही है सतगुरु सीमेंट सप्लाई पाड़गांव, और फील्डिंग कर रही है सुमित कुमार एंड कंपनी केवनी दिवे. तीन षटकानंतर ड्रिंक ब्रेक होणार आहे, तर ड्रिंक टॉयलेट रेडी ठेवायची आहे.
अच्छा ट्राई फॉफोली पे लेके वी की शक्ल में लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी 1 रन आता हुआ स्कोर में। स्कोर 47 रन। देखिए आपको समय 30 मिनट का दिया गया है। 3 ओवर की समाप्ति, रन बने हैं 47, 2 विकेट। क्या प्रफुल्ल को कोई गेंदबाज आउट करेगा? जो आग उगड़ रहे हैं, 5 गेंदों में 25 बनाए, क्या लक्ष्य रहेगा? आइए सुनते हैं। उस आवाज़ से कल्याण डोंबिवली से निकली और पूरे महाराष्ट्र के पिक्चर पे छा गई मराठी की मधुर आवाज़। प्रसाद परब सर। थँक्यू सो मच सिद्दीकजी. 3 षटकाकडे आपण धावसंख्या खूप चांगली बघतोय. पारगाव संघाची खूप चांगली सुरुवात, 2 गडी निश्चित गमावलेत, पण ब्राईट स्टार्ट आपल्या संघाला मिळून दिलाय. 2 षटकाकडे आपण 35 धावा बघितल्या होत्या, 3 षटकाकडे आपण धावसंख्या बघतोय म्हणजे 47 धावा, म्हणजे 15.66ची गती ठेवली प्रति षटकामागे आणि चांगली बॅटिंग. 17ची सरासरी 2 षटका अखेर होती 17.5ची, पण ती थोडीशी खाली आली या षटकामध्ये. कारण या षटकात आपण बघतोय गोलंदाजी खूप चांगली केली. गोलंदाज लेफ्ट आर्म गोलंदाज करण पाटीलने, केपीने 11 धावा खर्च केल्या, 1 षटक ते हाताळलं. आणि आपण बघतोय ज्याप्रमाणे आपण फलंदाजी बघतोय प्रफुल्ल मोकल, ज्याप्रमाणे त्याने बॅटिंग केली आहे. 3 षटकात त्याने मात्र अक्षरशः नेत्रदीपक दाखवलेत समोरच्यांनी. लोडाईने जेव्हा त्याने फलंदाजी केली 3 षटकात त्याने मात्र इनसाइड आउटच्या माध्यमातून कव्हर्समध्ये ज्याप्रमाणे त्याने स्ट्रोक एक्झिक्यूट केली ना, अप्रतिम बॅटिंग. म्हणजे बॉटम हँड किती स्ट्रॉंग आहे, अप्रतिम ताकद मगाशी त्याने आपण बघितलं वापरली, जनरेट केली त्या फटक्यामध्ये. आणि 3 उत्तुंग षटकात त्याने कव्हर्समध्ये दाखवले आणि एकूण 4 षटकाराचा धनी आहे तो. वैयक्तिक धावसंख्या त्याची क्वार्टर सेंचुरी वैयक्तिक कंप्लीट झाली आहे. 25 धावांवर तो नाबाद खेळतोय अवघ्या 5 चेंडूमध्ये. त्यापैकी त्याचे 4 षटकार आहेत, 1 सिंगल आहे. स्ट्राईक स्वतःकडे रोटेट केले शेवटच्या चेंडूवर. आणि बघायचं आहे आता मात्र या एंडने म्हणजेच कॉमेंट्री बॉक्स एंडकडून पॅवेलियन एंडकडून कशा प्रकारे तो फलंदाजी करणार. कारण स्ट्रायकिंग एंडला तो पहिल्यांदा ते अशा एंडने येतोय. कारण अगोदर त्याला जे 5 चेंडू त्याने हाताळले किंवा 5 चेंडू तो खेळला आहे तो लोडाईनकडून बॅटिंग करताना त्याने ते खेळले होते आणि पहिल्यांदा तो स्ट्रायकिंग एंडला, आता मात्र पॅवेलियन एंडकडनं बॅटिंग करेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होत्या षटकामध्ये. सूरज भोईर पहिले षटक आपण बघितलं, मला ज्ञानेश्वर सांगतात पहिले षटक ज्याने हाताळलं गोलंदाज जय तुरे होता पहिल्या षटक घेऊन. जय तुरेने खर्च केला त्या एकूण 27 धावा, अत्यंत महागडं. मगाशी सिद्दीकजींनी सांगितलं की त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी पहिल्यांदाच बघितले की 27 धावेंचं षटक जय तुरेचं त्यांनी पहिल्यांदाच बघितलंय. एवढा आक्रमक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली केतन आणि प्रफुल्लची. तर माजी सरपंच ग्रामपंचायत अंजूर आदरणीय प्रमोदजी म्हात्रे यांचा शुभसन्मान करण्याची विनंती मी विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत अंजूर आणि या स्पर्धेचे फोकसमॅन एबन जोडीचे एबन शिलेदार सुकेजी डाकी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर करावा. सूरज भोईर सेकंड स्पेलमध्ये पहिले षटक 8 धावा आणि 2 गडी बाद केले होते या खेळाडूने. चांगला चेंडू ब्लॉक होलमध्ये खोदून काढला, अक्षरशः ऑनसाइडला प्लेस केलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक नाही, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक यावं लागतंय. 2 धावाचा प्रयत्न, फेक चुकीची आणि 2 धावा पूर्ण होणार. प्रफुल्लला पुन्हा एकदा संधी मिळते स्ट्राईक एंडला येण्याची. सुकेजी डाकी यांचे बंधू गुरुनाथजी डाकी हे देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. प्रसाद सर, सूरज भुईर वाकई में अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. पहले ओवर में भले से उनको 2 चौके आए, उसके बाद पलटवार किया. क्या गेंद थी, स्विंगिंग यॉर्कर थी. चांगली सुरुवात गोलंदाजीतून. कारण मागच्या षटकात त्यांनी बघितलं की 2 चौकार आल्यानंतर 2 विकेट सुद्धा या खेळाडूने आपल्या संघाला मिळवून दिले. तोच 2 विकेट आतापर्यंत आपण बघतोय ते म्हणजे स्कोर कार्डवर. स्ट्राईक एंडला पुन्हा प्रफुल्ल, पहिल्या चेंडू सन्मानजनक खेळून काढला ऑन साईडला. सूरज राऊंड विकेट, शॉर्ट ऑफ लेंथ होता चेंडू, अप्रतिम ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धावाचा प्रयत्न, प्रफुल्लने कॉल दिला, मी घेऊ शकतो 2 धावा आणि 2 धावा इथे पूर्ण होणार. गुड रनिंग. काय कॉन्फिडन्स होता, डेंजरकडे स्वतः धावायचं होतं, स्वतःच कॉल दिला आणि 2 धावा पूर्ण सुद्धा केल्या. मान्यवरांचा शुभ सन्मान होतोय. गुरुनाथजी डाकी, सुकेश डाकी यांचे बंधू यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर संपन्न होतोय. मान्यवरांचं हार्दिक स्वागत, आयोजकांचे हार्दिक आभार. ओव्हर टू प्रसाद परब. देखिए सबसे बड़ी बात है कि ये जो प्रफुल्ल है ये बैकफुट के बहुत अच्छे प्लेयर लग रहे. त्याचा स्ट्रॉंग झोन आहे ऑफ साईड, खूप चांगली बॅटिंग करतोय मैदानावर प्रफुल्ल. धावसंख्या पुढे सरकली, एकूण 50 धावा सुद्धा कंप्लीट होत आहेत. 50 अपॉन स्कोर कार्ड. धावसंख्या 51 धावा धावफलकावर. टीम पारगाव. नेक्स्ट बॉल, राऊंड विकेट समोर एक्झिक्यूट केल्या क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये, पण त्याच्या पुढ्यामध्ये चेंडू पडतोय.
क्षेत्ररक्षक डीपमधून येईल तोपर्यंत पुन्हा त्या संधीमध्ये स्ट्रायकिंग लाईनची जबरदस्त फिटनेस आहे. प्रफुल्ल जर आपण बघितलं तर थोडासा मात्र स्थूल वाटतोय, पण रनिंग मिड विकेट किती स्ट्रॉंग आहे खेळाडूचं आपल्याला पाहायला मिळते. मागच्या त्याने 3 चेंडूमध्ये सलग 2-2 धावा घेतल्यात, एकूण 6 धावा आतापर्यंत या षटकाने आपल्या बॅटमधून अंकित केल्याने चांगली सुरुवात आपल्या बॅटमधून त्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच फलंदाज प्रफुल्ल मोकलची. देखिए मुंबई की लाइफलाइन लोकल है और क्रिकेट की लाइफलाइन सिंगल और डबल है. जब अच्छी गेंदें रहती है तो आपको स्ट्राइक रोटेट करना होता है. 53 धावा दाखल 2 गडी बाद. षटक क्रमांक 4 सेकंड स्पेलमध्ये आपण बघतोय सूरज भोईरला. एकमेव गोलंदाज, विकेट टेकिंग गोलंदाज. राऊंड विकेट पुन्हा एकदा. ऑनसाईडला प्लेसमेंट चांगलं आहे. पहिल्यांदा ऑनसाईडला त्याचा फटका आपण बघतोय. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू कव्हर करेल. 2 धावाचा प्रयत्न प्रफुल्लने सांगितलं मी घेऊ शकतो 2 धावा. स्ट्राईकला त्याला स्वतःला यायचं आहे, पण रन सुद्धा घेतली जाणार नाही, कारण भिवंडी क्रिकेटचा रूल वेगळा आहे. दोन्ही फलंदाजांना आपलं स्ट्राईक स्वतःचं सोडावं लागतं तरच ती धाव काउंट केली जाते, आणि त्यामुळे फलंदाजाला मात्र पुन्हा नॉन स्ट्राईकला जावं लागेल ते प्रफुल्लला. यस, भिवंडी क्रिकेट का जो रूल रेगुलेशन है वो कुछ अलग है. 1 रन जरूर आया है. बहुत ही खूबसूरती के साथ खेला था, टक्ड अवे ऑन द ऑन साइड इन फ्रंट ऑफ हिज लेग्स. प्रफुल्ल कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं और स्कोर है इस वक्त 54 रन. बिल्कुल सदगुरु सीमेंट की तरह मजबूत. 54 धावा ऑफर नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघाच्या संघनायकांना इन्व्हाइट करतोय. गावदेवी 11 घणसोली आणि पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा दोन्ही संघाचे संघनायक ताबडतोब आपण मुख्य व्यासपीठावर या, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. धावूया आपण धावसंघ धावफलकर 54 धावा 2 गडी बाद. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 4थ्या चेंडूवर 1 धाव इथे घेतली जाते. पूर्णा संघाचे संघनायक इथे ऑलरेडी आलेले आहेत, रिपोर्ट केले त्यांनी. गावदेवी घणसोली रिपोर्ट करा आपण सुद्धा. स्ट्रायकिंगला पहिल्यांदाच या षटकामध्ये येतो फलंदाजीला, तो म्हणजेच रोशन मेहर. थोडासा सावध पवित्रा घेतलाय रोशनने आतापर्यंत, तो कॉन्फिडन्स पाहायला मिळत नाही. आतापर्यंत 5 चेंडू ते हाताळले आणि वैयक्तिक त्याने 3 धावा आपल्या संघासाठी अंकित केल्यात. चला फास्ट खेळायचं आहे, वेळ भरपूर घेत आहे. राऊंड विकेट. फुल टॉस आहे, आउटसाइड एज, मागे जातो चेंडू, अप्रतिम फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. सेकंड स्लिपमध्ये वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला होता, सर्कलच्या चेंडू तिथे कव्हर करताय तोपर्यंत एकच धाव मी त्या चेंडूवर. थोडासा लोअर फुल टॉस चेंडू होता, मोठ्या फटक्यासाठी फलंदाजी ते मात्र कमिट झाला होता, पण चेंडू आउटसाइड एज घेऊन मागे निघून गेला आणि तोपर्यंत मिळते ती एकच धाव. धावसंघ धावफलकर 55. लक्षात घ्या पोगाव संघ जो मात्र मैदानावर गोलंदाज केवणी दिवे हा संघ तुम्ही वादत सुमित कुमार बॉय प्रेम केवणी दिवे हा संघ इथे गोलंदाजी करतोय. आतापर्यंत आपण 22 मिनिटांनी 28 सेकंद घेतली आहेत आतापर्यंत 4थं षटक टाकण्यासाठी. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे आणि पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर राऊंड विकेट सज्ज होईल. तो या षटकामध्ये सूरज भोईर. या षटकातला अंतिम चेंडू आणि स्ट्रायकिंग एंडला प्रफुल्ल मोकल. नेक्स्ट बॉल. हो, खोदून काढायचा प्रयत्न होता, अप्रतिम डिलिव्हरी ऑफ द मॅच, बॉल ऑफ द मॅच. व्हॉट अ डिलिव्हरी. बॅट उचलण्याची सुद्धा संधी दिली नाही आणि बॅटच्या खालून अत्यंत वेगाने चेंडू डायरेक्ट स्टिकवर जाऊन हिट झाला. दिस इज द बिग विकेट. फलंदाज बाद. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री. चषक ठेवलाय नावाने. चषक ठेवलाय सूरज भोईर का कंधे के जोर से देखिए परफेक्ट यॉर्कर और बोल्ड कर दिया. इसीलिए तो कहा जाता है कि क्रिकेट में 2 ही चीज़ों की इज्जत होती है, पहला सचिन तेंदुलकर और दूसरा परफेक्ट यॉर्कर. यही गेंद थी जिस पर आउट हो सकते थे प्रफुल्ल. एक मोठा धक्का लागलाय पारगाव संघाला. फलंदाज बाद होतो प्रफुल्ल मोकल, पण त्याच्यावर Thank you. त्याने खूप चांगली बॅटिंग केली. स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्स आपल्याला निलेशजी पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्स आपल्याला निलेशजी पाटील एवं जोड़ी यांच्याशी संपर्क साधायचा. ओवर टू प्रसाद परब. यस प्रसाद सर, एक बात है कि यॉर्कर गेंदे करना अपने आप में एक फन रहता है, ये भी एक तरह का जुआ रहता है. लगा तो मटका, नहीं तो झटका. अगर परफेक्ट गेंद गिर गई तो ठीक, ओवर पिच मिली तो बैट्समैन हावी हो जाता है. आपण त्यावर तेच फटके आपण बघितले ते. ओव्हरपेच चेंडू मात्र जबरदस्त बॅटिंग केली होती जेव्हा तो लोडाईनकडून फलंदाजी करतो. 3 अप्रतिम कव्हर्समधले षटकार आपण बघितले त्याच्या बॅटमधून. नवीन फलंदाज पाहतो आपण भूषण पाटील आलाय 5व्या क्रमांकावर.
करण पाटीलचा हा चेंडू अप्रतिम ड्राईव्ह गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. जणू काय चेंडू तो आग लावून गेलाय या मैदानाला. सीमारेषे बाहेर चौकार. क्लास स्ट्रोक आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या एवन जोडीनी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या एवन जोडीनी. Here goes his back foot and cracks it in style of Markova. Past the cover, firmly driven all the way to the extra cover fence for 4. This is a classical stroke played by batsman Roshan Meher. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो केवणी दिवे 23.5 मिनिटं आतापर्यंत आपण घेतली आहेत. तुमच्याकडे फक्त 30 मिनिटं आहेत 6 षटकं टाकण्यासाठी. फास्ट खेळायचं आहे. करण पाटील सेकंड स्पेलमध्ये आला गोलंदाजी करण्यासाठी आणि पहिल्या चेंडूवर चौकार. हो चांगला चेंडू आता आलाय. बघितलं फलंदाज स्टेप आउट झाले, पुढे झाले, शफल होत आहेत. अशा मुवमेंटला मात्र त्याचा पद्धत आली ते ओळखून चेंडू मात्र हाताळला आहे आणि खूप चेंडू त्याच्या समोर मध्ये चेंडूला टर्न केलंय आणि डॉमिनेट केलंय पुढच्या चेंडूवर केपीने. डॉट डिलिव्हरी. अमित भोरे यांच्याकडून एक पारितोषिक येते. तर 4 चेंडू निर्धाव टाकले. तो 2000 पारितोषिक आहे आणि त्यांचं स्वागतच केलंय अमित भोरे साहेबांचं. हा तुमच्यासाठी हा षटकार 6 धावा. ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कसवऱ्याची जाण. कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये बिल्कुल जूदी अफोली थी, सामने रख दिया था बैट्समैन के और बिल्कुल एग्जीक्यूट बहुत अच्छा किया और नाइट फुट बैलेंस गेंद बल्ले से निकली, उस पर मोहर थी 6 रनों की. सामने रखना ऐसा है गेंद के बैट्समैन के, मानो आप शेर को मांस दे रहे हो. होना चाहिए कि शेर को घास दो, घोड़े को मांस दो, दोनों मर जाएंगे. मॅग्निफिसंट स्ट्रोक फ्रॉम रोशन मेहर. कडक शॉट. धावसंख्या 65. चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर लाईन. बॅट्समन मीट, कीपर सुद्धा मिस. बघायचं पंच सिग्नल करतात. बॅटची खालची कड घेऊन चेंडू निघून गेलाय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये. सीमारेषे बाहेर 4 धावा. सुकेश टाकी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. सुकेश टाकी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात मायूस होते है वहाँ पर करण, क्योंकि बहुत बढ़िया गेंद थी. उस पर जब 4 रन मिलते हैं तो कोई भी गेंदबाज यहाँ पर फ्रस्ट्रेट हो सकता है. या षटकात आतापर्यंत 14 धावा. धावसंख्या 69. शॉट ऑफ लेंथ अवे फ्रॉम द बॉडी. वॉट अ शॉट. चेंडू हवेमध्ये आणि सीमारेषे बाहेर निघून गेलाय. हाताला चटका लागलाय त्या फटक्याचा आणि हा 6 धावा. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला. भल्या भल्यांचा उतळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. ये देखिए कपिल पाटील साहेब पंच किया था बहुत तेज उछल कर और इसे कहते हैं मस्तक पे दस्तक. क्या टेलीकास्ट है, दूसरे एंगल से दिखाया जा रहा है. अपने आप को जगह दी थी और जगह मिली भी थी वहाँ पर. पंच स्ट्रोक, बल्ला बिल्कुल गेंद पे रोल करता हुआ और गेंद चली गई एक्स्ट्रा कवर में 6 रन. स्कोर मूव्स ऑन 75 इन द 5th ओव्हर. हो चांगला चेंडू पुन्हा एकदा कमबॅक केलंय. बॅट्समनचं सातत्याने फुटवर तो रीड करतोय. पण मागचे काही जर चेंडू बघितले तर हा चेंडू, मागचा जर चेंडू आपण बघितला तो जास्त बाउन्स झाला होता आणि बाउन्स झालेला चेंडू ऑन द टोस अप्रतिम एक्झिक्यूट केला कव्हर्समध्ये. षटकार वसूल केला. पुढचा चेंडू निर्धाव. धावसंख्या 75. 5 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या 75 धावा. आतापर्यंत आपण 25 मिनिटं आणि 33 सेकंद घेतले. ही सूचना आहे ती केवणी दिवे संघाच्या संघनायकाला. आतापर्यंत खूप चांगला रन रेट मेंटेन केला प्रति षटकामागे 15 धावांचा आणि 45 धावा कुठल्याच मैदानावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या विभागात हा पारगाव संघ पहिल्यांदाच बघतोय सिद्दीकजी आणि या संघाने मात्र प्रूव्ह करून दाखवले की मैदान कुठलं असो ते आम्ही फक्त गाजवणारच. एका बाजूने जबरदस्त बॅटिंग. प्रफुल्ल मोकलचं मी कौतुक करेन. आपल्या बॅटमॅनला 32 धावांचं योगदान त्याने अत्यंत धारदार बॅटिंग केली. 4 षटकारांचा मात्र त्याच्या बॅटमध्ये आपण बघितलं की फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. रोशन मेहरला मात्र संधी मिळाली. त्याने मात्र अक्षरशः तुटून पडला. 2 चौकार 2 षटकार. वैयक्तिक धावसंख्या 24 धावा. आणि भूषण पाटील ज्याला अजून स्वतःचं खातं उघडायचं आहे, बघायचं आहे तो कशा प्रकारे आता मात्र फेस करणार समोरच्या गोलंदाजांना, कारण त्याचा आता स्ट्राईक असणार आहे. आणि निर्णय षटक बघूया. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय या षटकामध्ये सागर पाटील. अगली 2 टीमों को तुरंत ही लास्ट ऑफिशियल कॉल है. आपको टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है. और प्रसाद सर बताइए कि अगली 2 टीमें कौन सी. पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघाने रिपोर्ट केलेला ऑलरेडी. गावदेवी 11 घणसोली आपण सुद्धा लवकरात लवकर रिपोर्ट करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. पाहुण्यांच्या शुभ असते. दोन्ही संघ आलेले आहेत.
निर्णायक षटक सागर पाटील. स्ट्राईक एंडला भूषण. चांगला चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर असं वाटत होतं, जातोय की काय. फलंदाज क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, पण बरोबर एक्झॅक्टली स्टंपच्या समोर. आणि एल बिल डब्ल्यूच्या सुपामध्ये पहिलाच धक्का म्हणजेच पहिलाच विकेट वैयक्तिक मिळवलाय तो गोलंदाज या षटकामध्ये सागर पाटीलने. मिळवते डोक्यावरून चेंडू सीमा पार, अंजूर गावात लढाव क्रिकेटचा धुवाचा, क्रिकेटचे महाबली गाजवतील मैदान. देखिए किस तरह से आउट हुए वहाँ पे बैट्समैन. एक बात है, अगर हम सुमित कुमार एंड कंपनी केवनी दिवे की तरफ देखते तो उनके पास बॉलिंग का एक यूनिट था, भले से चला नहीं वो अलग बात है. जय तुरे थे, सूरज भुई ने अच्छी बॉलिंग की, सागर हैं और करण पाटिल. इन्हें ऐसा हुआ है कि पूरे यूनिट पे वार कर दिया है बल्लेबाजों ने. करण पाटीलने 2 षटकं हाताळली, 31 धावा खर्च केल्या, एकही निर्धाव नाही आणि एकही विकेट नाही. थोडासा बॅड पॅच होता आजच्या दिवसामध्ये, आजच्या या सामन्यामध्ये केपीचा. पण सागरने मात्र इम्प्रेस केले पहिल्या चेंडूवर विकेट मिळवत असताना. न्यू बॅट्समॅन ॲट स्ट्राईक प्रवीण मोकल. नेक्स्ट बॉल. ओ द विकेट आहे. पुन्हा त्या चेंडू पायाला प्रश्न मागे येतोय. शेतशक येतोय चेंडू तिथे कव्हर करण्यासाठी, तोपर्यंत तिथे चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर, ती सुद्धा लेग बाय स्वरूपामध्ये. अभय पाटोळे तिथे आहेत पंचांच्या भूमिकेत. एका धावेने धावसंख्या हळूहळू पुढे सरकेल. धावफलकावर एकूण अंकित राहते 76 धावा. धावा येणं गरजेचं आहे. यस, रन कैसे आ रहे हैं ये ज़रूरी नहीं, और बहुत एक्सपीरियंस क्रिकेटर है सागर. चांगले चेंडू आतापर्यंत स्लॉगरमध्ये मोठी संधी दिली नाही मोठे फटके मारण्याची. स्ट्राईक एंडला बॅट्समन रोशन मेहर. हा सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे 4थ्या क्रमांकावर. हो, चांगला चेंडू थोडासा खाली राहतोय. सरप्राईज डिलिव्हरी. मिळती फक्त एकच धाव, ती सुद्धा लेग बाय स्वरूपामध्ये. काय गोलंदाजी केली, टिचून मारा केला अक्षरशः या षटकामध्ये. मागचं षटक ज्याप्रमाणे आपण बघितलं की 20 धावेंचं अशा मुवमेंटला कमबॅक करण्याची गरज होती आणि तो कमबॅक सागर पाटीलने करून दिलाय. बिल्कुल, लगातार लेग बाय मिल रहे हैं. इसको कहते हैं कि डूबते को तिनके का सहारा, बुडत्याला गाडीचा आधार. चांगला चेंडू हाताले, धावसंख्या 77. बॅक टू द बॉलर. चांगला एक्झिक्युशन करायचा प्रयत्न, डाऊन साईडला प्लेस करायचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. आणि स्वतः गोलंदाज काय रिफ्लेक्सेस वापरतोय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू रिलीज झाल्यानंतर फॉलो थ्रू मध्ये काय अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळते. तालियां तो होना चाहिए अभी तक 4 गेंदों के लिए. क्या बॉलिंग कर रहे हैं सागर पाटिल. बैंग ऑन टारगेट, जड़ में गेंदबाजी है, गुडलेन पे गेंदबाजी है. सागर अजून काही चेंडू घेऊन लेफ्ट आर्म वर द विकेट. ओ, चेंडू हवेमध्ये उंच गेले, छप्पर तोड, अप्रतिम आणि दर्जेदार षटकार. छोटी गेंद थी, बहुत जल्दी अपने आप को पोजीशन किया. देखते हैं हम रिप्ले में. बेहतरीन हुक शॉट, और कह दिया कि पिछले 4 गेंदों में रनबंदी चल गई, अब नहीं चलेंगी. ये देखिए, एग्जीक्यूट बहुत अच्छे से किया. गेंद के ठीक पीछे आए, बल्ला बिल्कुल गेंद पे रोल होता हुआ, और गेंद दूर गगन की छाव में 6 रन. मॅग्निफिसंट शॉर्ट पिच चेंडू भेटला आणि त्याच्या निश्चित अक्षरशः तुटून पडला तो स्ट्रायकिंगला बॅट्समन प्रवीण मोकल. या अगोदर आपण बघितलं प्रफुल्ल मोकलने इम्प्रेस केला, आता मात्र प्रवीण मोकल शेवटच्या टप्प्यात इम्प्रेस करतोय. धावसंख्या वेगाने पुढे सरकते, ते 83 धावा. निर्णायक चेंडू या इनिंग मधला. हो, चेंडू उंच गेलाय, लांब सुद्धा गेलाय, उडन खटोला, 6 रन. व्हॉट अ शॉट. सुकेश जाकी, निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटीलचे शखाने जिल्ह्याची शान. कुल मिलाकर सदगुरु सीमेंट ने बनाए 89 रन और 90 रनों की चुनौती रखी है. चलते अगले टॉस की तरफ. बहुत ही सीनियर कमेंटेटर 2 in 1 संदीप मोरे के पास. उसके बाद आपके साथ दूसरी इनिंग में रहेंगे अजय घरत और शुभात धुमाल. इट्स ओवर धन्यवाद. टू संदीप. मी आमचे माजी सरपंच प्रमोदजी मात्रे यांना विनंती करतोय की आपण आमच्या या टॉस बॉक्स मध्ये यावं. एकच जण रामा. शांत स्वभाव व्यक्तिमत्व आणि
नरेंद्र मोदी साहेबांचे जशी स्टाईल आहे त्याचप्रमाणे त्यांचा पेहराव स्टाईल्स एका बाजूला पाहतोय ज्यांच्या सन्मानार्थ ज्याच्या गौरवार्थ आपण ही स्पर्धा भरवली आहे ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक लाडके नेते कार्यसम्राट माननीय नामदार कपिल मोरेश्वर पाटील साहेब साहेब असा कॉल द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी ही स्पर्धा ठेवली आहे ती सर्वांची लाडकी एवन जोडी एवन जोडी असा कॉल आणि एवन जोडी तर पूर्णा संघाचा कर्णधार आपण टॉस जिंकलेला आहे अभिनंदन मी प्रमोद म्हात्रे साहेबांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघाचा कर्णधार नक्कीच बऱ्याच स्पर्धा खेळलात मात्र ही स्पर्धा खेळण्याचं एक स्वप्न असतं पहिलं स्वप्न पूर्ण झालंय त्याबद्दल तुमचं अभिनंदन काय वाटतं एकंदरीत हे स्वरूप हा एवन शो पाहताना अतिशय सुंदर असं आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल मंडळाचा आणि एवन जोडीचं बी हार्दिक अभिनंदन नाणेफेक जिंकली काय निर्णय असेल बॅटिंग करणं फलंदाजी करणार आपण पाहतोय आज थोडासा उन्हाचा तप्तपणा आणि थोडीशी गरमी वाढलेली आहे त्यामुळे आउटफील्ड फास्ट आहे धावा वेगाने येत आहेत कुठले असे महत्त्वाचे फलंदाज ज्यांच्यावर ही जबाबदारी असेल चांगली सुरुवात करण्याची प्रतीक आहे करण आहे ऋतिक आहे प्रणय आहे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा अर्जित करणार 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न आणि एकूण 6 षटकांमध्ये किती धावांचं टार्गेट प्रतिस्पर्धी संघाला देणार 70+. काय वाटतं एकंदरीत बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहिल्या असेल बऱ्याचशा स्पर्धा किंवा एवन आपण लेदर क्रिकेट देखील पाहतो मात्र आमच्या साहेबांच्या सन्मानार्थ एवन जोडीने हा जो शो ठेवलाय काय वाटतोय हा शो पाहून अतिशय सुंदर असं आयोजन केलं आहे आणि खेळायला पण खूप मजा येते आणि आता मॅच खेळल्यावर समजेल कसं काय ऑल द बेस्ट थँक्यू गावदेवी स्पोर्ट्स घनसोली संघाचा कर्णधार पहिलं स्वप्न पूर्ण झालंय मात्र दुसरं स्वप्न कधी पूर्ण होईल काही सांगू शकत नाही टॉस हरलाय टॉस जिंकले असते तर काय निर्णय घेतला असता आम्ही फिल्डिंगच केली असती निर्णय म्हणजे तुमच्या बाजूनीच असता एकंदरीत या स्पर्धेमध्ये खेळण्याचा प्रत्येक खेळाडू आतुर असतो 365 दिवस 1 वर्ष वाट पाहतो आणि तदनंतर या दिवसाची आपल्याला प्रचिती येते प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे प्रतिस्पर्धी संघ इथला स्थानिक संघ आहे त्यांना रोखायचं झालं तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल गावदेवी स्पोर्ट्स घनसोली संघ 6 ओव्हरला कमीत कमी 65 ते 70 मध्ये थांबवायचा प्रयत्न करू आम्ही कुठले असे महत्त्वाचे 4 गोलंदाज असेल ज्यांच्यावर ही जबाबदारी असेल विजय भोईर जय ठाकूर अर्जुन कदम आणि उमेश म्हात्रे प्रत्येक विभागामध्ये किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये काहीतरी प्रचिती असते प्रत्येक माणसांची किंवा सामाजिक कार्यकर्त्यांची क्रीडा क्षेत्र असेल काही असेल मात्र आमचा एवन जोडीचा जो बोलबाला आहे सामाजिक कार्यामध्ये असेल किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये असेल ठाणे नव्हे पालघर नव्हे वाडा नव्हे कल्याण डोंबिवली नव्हे तर संपूर्ण रायगड मध्ये या जोडीचा बोलबाला आहे काय वाटतं हा शो पाहून हा एकंदरीत नजारा पाहून सर यावर्षी आम्ही सेकंड टाइम ही टुर्नामेंट खेळतोय कारण की गेल्या वर्षी कोरोनामुळे ही टुर्नामेंट झाली नव्हती आणि त्याच्या आदल्या वर्षी आम्ही टॉप 8ला होतो आणि सरवली अगेन्स्ट आम्ही हारलेलो आणि गेल्या टायमापेक्षा यावर्षी आणखीन खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि एवन जोडीच्या बद्दल बोलावं तर त्यांचं खरंच बोलावं तितकं कमी आहे त्यांच्याबद्दल धन्यवाद तर नाणेफेकीचा कॉल जिंकलाय पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा या संघाने आणि नाणेफेकीच्या आधारावर फलंदाजी घेत प्रतिस्पर्धी संघ गावदेवी स्पोर्ट्स घनसोली या संघाला आमंत्रित केले गोलंदाजी वळूया समालोचन कक्षामध्ये तिथे सज्ज आहेत अजय घरत सुभाष धुमाळ सिद्दीकजी भाबे आणि प्रसाद परब ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स धन्यवाद संदीपजी मोरे मनामनात दंगते मराठी रगारगात रंगते मराठी आज मराठी राजभाषा दिन जागतिक मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नक्कीच लाभले आम्हास भाग्ये बोलो तू मराठी झालो खरेच धन्य ऐक तू मराठी धर्मपंथ जात एक जाणो तू मराठी एवढे जगात माये मानो तू मराठी लाभले आम्हास भाग्य बोलो तू मराठी मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आज मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी अतिशय महत्त्वाचा सामना आपल्या समोर आहे सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव विपक्ष सुमित कुमार केवणी दिवे पारगाव संघानं प्रथम बॅटिंग केली आहे आणि धावांचा अक्षरशः डोंगर उभा केला आहे 89 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत 6 षटकांमध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यात अतिशय दमदार बॅटिंग पाहायला मिळाली सलामीवीर प्रफुल्ल मोकलच्या माध्यमातून
जो फास्ट लोकलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 32 धावा त्याने बनवल्या अवघ्या 10 बॉल्समध्ये. त्यानंतर रोशन मेहरने देखील चांगली फटकेबाजी केली. 13 बॉल्समध्ये नाबाद 24 धावांचं योगदान दिलं. प्रवीणनं शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूंवर 2 उत्तुंग षटकार ठोकले. 12 धावांचं नाबाद योगदान दिलं 4 बॉल्समध्ये आणि एक चांगलं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. 90 धावा तब्बल बनवायच्या आहेत. आजच्या पहिल्या सामन्यामध्ये देखील हेच टार्गेट होतं आणि शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला. दुसऱ्या मॅचमध्ये टार्गेट थोडं कमी होतं 69 धावांचं, तरी देखील शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगला. आज खूप जास्त थरार आपल्याला या केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये पाहायला मिळत आहे. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. नक्कीच आज जर बघितलं तर पहिल्या सामन्यामध्ये हेच टार्गेट आपल्याला पाहायला मिळालं होतं. तोही रंगतदार सामना पाहायला होता आणि या सामन्यामध्ये तेच टार्गेट अर्थात 90 धावांचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच रंगतदार सामना प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल. भूषण पाटील पहिल्या षटकाला प्रारंभ करेल. जयेश पाटीलकडे स्ट्राईक. कुणाल पाटील नॉन स्ट्रायकर एंडला. जयेश पाटील ज्युनियर म्हणून त्याची ओळख आहे. भिवंडी क्रिकेटमध्ये ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केला आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. पहिल्या बाउन्सवर चौकार. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब अगदी ओव्हरपिच चेंडू होता आणि समोर केला होता डाऊन द ग्राउंड. हा फटकाने तंत्रशुद्ध फलंदाज आहे ज्युनियर जयेश पाटील. येस सर, लेदर क्रिकेटमध्ये देखील आपण पाहायला गेलो तर एक मोठं नाव जयेश पाटीलचं घेतलं जातं. ड्राईव्ह करायचा होता यावेळेस. बाहेरची कडा लागली आहे. गलीमध्ये फिल्डर बॉलवर आला होता परंतु फेक केली नाही. एक क्विक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त करत असताना जयेश पाटील आणि कुणाल. धावसंख्या 5. प्रतिषटक 15च्या सरासरीनं धावा जोडायच्या आहेत. पॉवर प्लेचा खेळ फार महत्त्वाचा असेल फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी, विशेषतः 30 ते 35 धावा जर पहिल्या 2 षटकांमध्ये आल्या आणि फक्त एखाद गडी त्यांनी गमावला किंवा विकेट न गमावता अशी धावसंख्या उभारली तर मात्र खूप चांगल्या रनचेस आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच आणि हे सर्व काही डिपेंड या जोडीवर असणार आहे. जयेश पाटील कुणाल पाटील एक चांगली जोडी आपण सध्या मैदानामध्ये पाहतोय. भूषण पाटील फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून त्याचा वापर करण्यात आला आहे आणि त्याच्या खांद्यावर देखील मोठी जबाबदारी आहे. ब्रेक थ्रू निश्चितच देण्याचा प्रयत्न असेल टीमला. बॉल हवेत आहे. उंच उडाला आहे. मिस टाइम स्ट्रोक. बॉल खाली. फिल्डर कुठली चूक होत नाहीये आणि अर्ली ब्रेक थ्रू आपल्या टीमला मिळवून देत असताना गोलंदाज भूषण पाटील. सुकेश टाकी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. सुकेश टाकी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. 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 खरं तर हा फटका इनफिल्डच्या वरून फलंदाजाला खेळायचा होता, मात्र हे आपण पाहू शकता खूपच उंच उडाला होता. जी लांबी प्राप्त करायला होती ती तो प्राप्त करू शकला नव्हता आणि परिणामस्वरूप एक चांगल्या झेलची समाप्ती क्षेत्ररक्षकाने केली होती. फलंदाजाचं डोकं हवेत गेलं होतं. फटका खेळत असताना डोकं स्थिर नव्हतं आणि योग्य तंत्राचा वापर त्याने केला नाही. फ्रंटफूटला पूर्णपणे पुढे आणता आलं नाही. चेंडूच्या टप्प्यापर्यंत जाऊन खरं तर ड्राईव्ह करण्यासाठी एक आदर्श बॉल होता परंतु योग्य पोझिशनमध्ये फलंदाज नव्हता, त्यामुळेच फटका फसला आणि 0वर बाद झाला आहे कुणाल. केतनने चांगला झेल समाप्त केला. मिड ऑफला फिल्डिंग करतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये जाऊन स्वतःला व्यवस्थित केलं. चेंडूच्या खाली सेटल केलं आणि एक सहज सोपा खरं तर तो झेल होता त्यांनी समाप्त केला. 5 धावांवर पहिला धक्का लागलाय सुमित कुमार केवणी दिवे संघाला. नवीन फलंदाज अक्षय मडवी. यस, अक्षय मडवी एक घातक फलंदाज आहे. हा बॉल देखील हवेत आहे. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. डीप मिड विकेटला फिल्डर येतोय. बॉल खाली. जबरदस्त कॅच. बॅक टू बॅक दुसरा धक्का. ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. चुकीचा फटका मी तर म्हणेन. जयेश पाटील जो तंत्रशुद्ध फटके खेळण्यासाठी माहेर समजला जातोय. कुणाल पाटील बाद झाल्यानंतर थोडंसं दडपण होतं आणि नक्कीच
मोठा फटका खेळण्याची गरज नसताना खरं तर जयेश पाटील यांनी मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आपले विकेट मित्र म्हणेन अजय बाल केलेले आहे. थोडा संयम दाखवणं देखील गरजेचं आहे. जरूर 15 धावा प्रतिषटक बनवायचे आहेत, परंतु याचा अर्थ असा नाही की प्रत्येक बॉलवर तुम्हाला चौकार षटकार ठोकायचा आहे. हे आपण पाहू शकता आकाशामध्ये पक्ष्यांचा थवा आणि सध्या सगळीकडे केंद्रीय राज्यमंत्री आणि एवन जोडी सुकेश डाके साहेब आणि निलेश पाटील साहेबांची हवा. फार सुंदर नजारा कॅमेरामॅनने आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला होता. पक्षी विहार करतायत आकाशामध्ये, घिरट्या घेत आहेत. हॅट्रिक बॉल, परंतु उजवेष्टीच्या अतिरिक्त बाहेर स्वेर मारा, वाईटचा इशारा पंचांनी केलाय. तर गावदेवी 11 घनसोली आणि पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा या सामन्यानंतर वडोली बी आणि शेलके ब्रदर्स पोगाव या दोन संघादरम्यान सामना होईल. तर त्यांनी टॉसच्या तयारीत राहायचं आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. नेक्स्ट बॉल, ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केलाय मिड ऑफला, स्ट्रेट टू द फिल्डर, परंतु मिसफील्ड झाली आहे आणि त्यामुळेच एक धाव तेथे मिळते. फलंदाज अक्षय मडवी उर्फ अवक्याला. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली आहे. सागर पाटील आणि अक्षय मडवी ही जोडी आता खेळपट्टीवर. सलामीवीरांनी निराश केलं. जयेशनं सुरुवात छान केली होती. पहिल्याच बॉलवर एक खणखणीत चौकार ओव्हर द बॉलर्स हेड त्याने ठोकला होता, पण मोठी इनिंग्स खेळता आली नाही. कुणाल 0 बाद झाला. हो, ऑन साईडला उडवायचा होता, कदाचित बॅटची कट लागली असावी, मात्र कीपरच्या हातात बॉल आला नाही. डॉट बॉल आणि याचबरोबर हे पहिलं सक्सेसफुल षटक समाप्त होतंय. पंच देखील सांगतायत की एज लागली होती. जलचितची संधी तेथे गमावण्यात आलेली आहे विकेट कीपरकडून. मात्र जेव्हा क्लोज कीपिंग तुम्ही करत असता तेव्हा अशा जे चान्सेस येतात, हे जे झेल असतात तेवढे सोपे नसतात. परंतु काय अफलातून गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये. भूषण पाटीलचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. धावसंख्या 2 बाद 7. या षटकामध्ये 2 विकेट त्यांनी चटकावले. हे ध्वज आपण पाहू शकता, भारतीय तिरंगा लहरताना. अगदी डौलानं भारतीय राष्ट्रध्वज फडकताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्या खालोखाल भारतीय जनता पार्टीचे जे ध्वज लावण्यात आलेले आहेत ते देखील डौलाने फडकत आहेत. वेगानं वारे वाहत आहेत. हे एक फार मोठं वैशिष्ट्य या मैदानाचं. आणि हे फ्लड लाईट्स आपण पाहू शकता. जेव्हा सायंकाळ होईल तेव्हा नक्कीच ह्या ऑन होतील आणि हे जे श्री सिद्धिविनायक क्रीडांगण अंजूर आहे ते मात्र दुधी प्रकाशामध्ये नाहून निघेल. खूप चैतन्यमय असं वातावरण या ठिकाणी नेहमीच अनुभवायला मिळत असतं. आल्हाददायक परिस्थितीमध्ये सामने खेळले जात आहेत. मानाची आणि सन्मानाची स्पर्धा, केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022. नवीन षटकाला सुरुवात करतोय केतन मेहर. ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केलाय बी मध्ये. फिल्डर आहे लॉंग ऑनचा खेळाडू चेंडूवर येतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट. बॉल पूर्णपणे फिल्डरपर्यंत कॅरी झाला नाही. जसं टायमिंग साधायचं होतं तसं टायमिंग साधता आलं नाही अक्षय मडवीला. नक्कीच प्रॉपर टायमिंग साधलं नव्हतं अक्षय मडवी याला. खरं तर चांगला चेंडू होता हा फटका खेळण्यासाठी. दोन्ही चांगले पॉवर हिटर्स सध्या खेळपट्टीवर आहेत. हो, स्वीप करायचा होता मात्र त्रिफळात येथे उद्ध्वस्त होतोय. अराउंड द लेग्स बोल्ड आउट होत असताना फलंदाज सागर पाटील. खरी ठाणे जिल्ह्याची शान ठेवून कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान. खरी ठाणे जिल्ह्याची शान ठेवून कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये. तिसरा फलंदाज बाद होतो या क्लीन बॉलच्या रूपाने. सागर पाटील याची किल्ली संपुष्टात येते. खूपच दैननीय अवस्था आपण पाहतोय सध्या सुमित कुमार केवणीदेवी या संघाची. कारण 3 टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद होऊन डगोच्या आसऱ्याला गेलेले आहेत. नवीन फलंदाज सागर भोईर येतोय सागर पाटीलला बाद झाल्यानंतर. अक्षरशः वाताहत होताना दिसते सुरुवातीपासूनच. सुमित कुमार केवणी दिवे संघाची मोठं टार्गेट आहे, त्याचं प्रचंड मानसिक दडपण फलंदाजांवर आलंय. टायमिंग चांगला आहे, प्लेसमेंट देखील तेवढं छान. बॉल गॅपमधून ट्रॅव्हल होतोय, परंतु काय जबरदस्त एफर्ट फिल्डरचा. जबरदस्त क्रिकेट, गुड क्रिकेट ऑल अराउंड. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एकने रोका और दुसऱ्याने फेका. रिले फिल्डिंगचा नजारा आणि तोपर्यंत मात्र 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातात.
धावफलक आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय 10 धावा. 2 धावांनी सागर भोईरनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. पाहू शकाल किती छान एफर्ट कुणाल या फिल्डरच्या माध्यमातून. कुणाल तारेकर त्रिफळा उद्ध्वस्त. स्विच हिटचा वापर करायचा होता, चुकीच्या फटक्याची निवड, लाईन मिस केली फलंदाजानं आणि फलंदाज बाद. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. अतिशय खराब शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकता कशा प्रकारे पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि स्वतःला यार करून घेतलेला आहे. इथे आपल्याला पाहायला मिळतंय हा बैल मुझे मार नव्हे तर हा बॉल मुझे आउट कर. आत्मघातकी फटका होता खऱ्या अर्थानं. बॉलरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. केतन मेहर काय गोलंदाजी करतोय, वेगात देखील चांगला बदल केलाय त्याने. हा क्विकर बॉल होता, फुल होता, स्ट्रेट होता, विकेट टू विकेट डिलिव्हरी होती आणि या बॉलवर स्विच हिट खेळणं फार कठीण होतं. फटक्याची निवड जी आहे ती चुकलेली आहे सागर भोईरची. चौथा धक्का लागलाय. अक्षरशः भंभेरी उडते 90 धावांचा पाठलाग करत असताना सुमित कुमार केवणी दिवे संघाची. धावसंख्या 4 बाद 10. अगदी बरोबर. अगदी घसरगुंडी उडालेली आहे केवणी दिवे या संघाची. आपण पाहतोय 4 फलंदाज डगआउटच्या असलेला गेलेले आहेत आणि जी सुरुवात हवी होती ती मात्र सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळत नाही. जबरदस्त वर्चस्व या सामन्यावर सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाचं. फार दूरवरचा प्रवास कापून हा संघ येथपर्यंत पोहोचलाय आणि कुठल्याही प्रकारचं दडपण न घेता आपला नैसर्गिक खेळ त्यांच्या फलंदाजांनी आधी दाखवला आणि आता गोलंदाज देखील खूप छान कामगिरी करतायत. पहिल्या षटकामध्ये 2 गडी भूषणने बाद केले आणि या षटकामध्ये केतनने देखील 2 फलंदाजांचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. पायावर बॉल आदळतोय. अपील थोडंसं पाहायला मिळालं परंतु कुठलंही नुकसान या बॉलवर होत नाहीये. डॉट चेंडूची सांगता होते. विकेट टू विकेट जास्तीत जास्त गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. छोटंसं बॉलिंग रनअप आहे. जागा बनवली. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल होता, हलक्या हातानं ड्राईव्ह केलाय आणि विथ द स्ट्रोक धाव ठोकली, त्यामुळे सिंगल प्राप्त केली गेली आहे. परंतु सिंगल डबलनं फक्त धावफलक हलता राहील, सामना जिंकता येणार नाहीये ही आता सत्यता पाहायला मिळते. कारण इक्वेशन फार कठीण दिसतंय. फक्त 11 धावा धावफलकावर 4 गडी बाद. पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाला आहे. 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे येथून या मॅचमध्ये आणि या 24 चेंडूमध्ये तब्बल 79 धावा बनवायच्या आहेत. नक्कीच लक्ष खूप मोठं आहे. आस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेट आता मात्र वाढलेला आहे आणि या 2 षटकांची समाप्तीनंतर आपण असं म्हणू शकतोय की सद्गुरू सिमेंट सप्लायर्सचा पारगाव संघ खेळताना दिसतो अजय आणि सद्गुरू सिमेंट संघाची पकड मजबूत आहे. ज्याप्रमाणे सिमेंट नक्कीच आपण घट्ट पाहतोय बांधकामामध्ये, त्याप्रमाणे या इनिंगमध्ये सिमेंटने नक्कीच पकड मजबूत केलेली आहे ती पारगाव या संघाची. अगदी योग्य उल्लेख केलात तुम्ही. नावलौकिकाला साजेसा खेळ पाहायला मिळालेला नाही आतापर्यंतच्या खेळामध्ये. आपण पाहिलंय खरं तर गोलंदाजी आक्रमणामध्ये देखील भरपूर धार होती. चांगले गोलंदाज ज्यांनी सिटी क्रिकेट देखील भिवंडीचं गाजवलेलं आहे. मग त्यामध्ये जय तुरे असेल किंवा सूरज भोईर असेल, सागर पाटील असेल, परंतु कुठल्याही गोलंदाजाला फारशी प्रभावी गोलंदाजी करता आली नाही आणि फलंदाजांनी तर सपशेल नांगी टाकली आहे. नवीन षटक घेऊन गोलंदाज भूषण पाटील. 24 चेंडू 79 धावा असं समीकरण. फार दुरून खेळायचा होता. हा बॉल विकेट किपरच्या हातात निघून गेलाय आणि पंचांचा आता वाईटचा इशारा येतोय. मुन्ना पठाण मुख्य पंचांच्या भूमिकेत, अभय पाटोळे सध्या स्ट्रायकर एंडला आपल्याला पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. ऑफस्टिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि अखेर एक योग्य निर्णय पंचांकडून आलाय. स्लोअर बॉल लॉफ्ट केलाय समोरच्या बाजूनं. हवेत आहे बॉल आणि बॉल निघून जातोय सीमा पार. दणदणीत षटकार. डोक्यावरून चेंडू सीमा पार. अंजूर गावात लढाव क्रिकेट ध्रुवाचा. क्रिकेटचे महाबली गाजवतील मैदान. आमदार कपिल पाटीलच्या ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. आणि या गाण्यामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे याचा नक्कीच मिड ऑफ ओव्हर उभा होता अजय आणि मिड ऑफच्या डोक्यावरूनच चेंडू सीमापार आपल्याला पाहायला मिळतोय.
हा षटकार. खऱ्या अर्थानं लॉंग ऑन लॉंग ऑफला फिल्डर होते. दोघांच्या मधून बॉल काढलाय आणि अगदी मैदानाच्या बाहेर पाठवलाय. VIP डायसवर चेंडू जाऊन लँड झालाय. पहिला षटकार आलाय या इनिंग्समधील. धुवाधार फलंदाजी ही करावीच लागणार आहे. विजयाकरिता सातत्याने मोठमोठे फटके खेळावे लागतील. दर्शनच्या बॅटमधून षटकार आलाय. संघाची धावसंख्या 18, 4 गडी बाद. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. पारगाव संघाचे कर्णधार आपण लक्षात घ्या. फक्त 30 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे असणार आहे 6 षटकांसाठी. हे षटक संपल्यानंतर ड्रिंक्स ब्रेक देखील असेल. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. आता मात्र चांगला बॉल आहे. पूर्ण लांबीचा बॉल होता. अँगल चेंज केला षटकार आल्यानंतर आणि वेग देखील वाढवला. यादीचा बॉल थोडा स्लोवर टाकला होता. तो पिक केला होता फलंदाजानं, परंतु लगेच चोख प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज भूषण पाटील. नक्कीच चांगलं कमबॅक करताना आपल्याला पाहतो गोलंदाज भूषण पाटील. पुढलं लेन डिलिव्हरी होती आणि या चेंडूवर नक्कीच चकवलेलं आहे फलंदाजाला. आता मात्र स्लॉट मध्ये जबरदस्त दणका षटकार. हो नावाजलेले संघ आले एकापेक्षा एक, हो मैदानात उतरले बाहुबली आणि क्रिकेटर. Into the crowd as well. विक्टर कोहली माहीत कधी पडली विकेट, विद्युत रोषणाईत उजळला नाही क्रिकेट. अगदी बरोबर हा चेंडू आपण पाहतोय. हे आपण पाहू शकता फलंदाजाच्या स्लॉटमध्ये आणि त्या चेंडूला पाठवलेला आहे फलंदाजाने दुसऱ्या फ्लॉटमध्ये. मिड विकेट लॉंग ऑनच्या मध्यातून काऊ कॉर्नरचं जे क्षेत्र असतं त्या क्षेत्रातून हा षटकार. अगदी मैदानाच्या बाहेर भरपूर लांब पल्ल्याचा हा षटकार. आत्मविश्वास दिसतोय फलंदाजीमध्ये. दर्शन ज्या पद्धतीनं चेंडूवर तुटून पडलाय. थोडंसं मागणं षटक भूषण पाटीलचं. पहिला बॉल वाईड होता, त्यानंतर षटकार, त्यानंतर एक डॉट बॉल आला, मात्र पुन्हा एकदा षटकार आलाय. धावसंख्या 24, 24 धावा. अजूनही 66 धावांची आवश्यकता असेल. एक शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट थर्डमॅन वाईडिश गलीमध्ये खेळाडू रिंगणामध्ये आहे. एक मिड ऑफ आहे आणि बाकीचे सर्व खेळाडू सीमारेषेवर तैनात. लोफुल टॉस, कडक शॉट, मात्र लॉंगॉनला प्रोटेक्शन आहे. एकच धाव मिळेल यावेळेस. फार शक्तीनिशी फटकेबाजी केली जाते. प्रत्येक फटक्यामध्ये ताकद झोकली जाते. नक्कीच दर्शन याचं चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. आणि या षटकाचा विचार केला अजय तर भूषण पाटील याला दर्शनाने 2 वेळा सीमारेषेचं दर्शनही घडवलेलं आहे. हो, आणि ते आता सातत्य राखावं लागणार आहे. फक्त दर्शनने चांगली फटकेबाजी करून देखील मला वाटतं विजयापर्यंत पोहोचणं कठीण असेल. अक्षय मडवीने देखील त्या प्रकारची फलंदाजी करायला हवी. तेव्हा कुठे सामन्यामध्ये रंगत निर्माण होताना दिसेल. अजूनही सामन्यावर पकड चांगली पाहायला मिळते पारगाव संघाची. सुरेख फटका इनफिल्डच्या वरून बॉल काढलाय. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रातून एक टप्पा घेत बॉल सीमा पार. खणखणीत चौकार. हो सुकेश टाकी निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. कपिल पाटील चषक 2019. ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. अगदी खडे खडे अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि याच फटक्यांसाठी अशाच फलंदाजासाठी फलंदाज अक्षय मडवी याला ओळखलं जात आहे. 0 मिनिटां कमाल, चेंडू सीमा पार हा चौकार. अवक्या त्याला त्याचं टोपण नाव आहे आणि ही जी तुम्ही लाईन बोललात त्याची टॅग लाईन आहे असं म्हणावं लागेल. विड्थ होती, त्याचा फायदा उचलला. हँड आय कॉर्डिनेशन फार चांगलं पाहायला मिळालं आणि काउंटर अटॅकला सुरुवात आता झाली आहे खऱ्या अर्थानं. दोन्ही फलंदाज आक्रमक खेळत आहेत. धावसंख्या 29, 29 धावा. यावेळेस इनसाइड एज, ऑन साईडला लॉफ्ट करायचा होता बॉल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. कुठली धाव मिळणार नाही ह्या बॉलवर. आणि याचबरोबर षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सुमित कुमार केवणी दिवे संघाची धावसंख्या 4 बाद 29. उर्वरित 3 षटकांमध्ये तब्बल 61 धावांची आवश्यकता आहे. प्रतिषटक 20.33च्या सरासरीनं अजूनही धावा जोडायच्या आहेत. अगदी बरोबर. अजूनही आपण जर बघितलं तर दिल्ली बहुत दूर आहे. कारण 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा धावप्रकार झलकल्या गेल्या आहेत. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. अजूनही 61 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 18. नेहमीच असं म्हटलं जातं की अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स.
आक्रमण जर तुम्ही केलं तर निश्चितच प्रतिस्पर्धी संघाच्या जे खेळाडू आहेत त्यांच्या उरात देखील धडकी भरत असते आणि ते करण्याचं काम आता सुरू झालं आहे, परंतु ते कितपर्यंत चालू राहील हे देखील पाहावं लागणार आहे. अगदी बरोबर. एका बाजूला आपण पाहतोय दर्शन पाटील 2 षटकांच्या मदतीने वैयक्तिक 14 धावसंख्येवर खेळतोय. 6 चेंडूचा त्याने आतापर्यंत सामना केलेला आहे आणि अक्षय मडवी एका चौकारच्या मदतीने 4 चेंडूचा सामना करतून वैयक्तिक 6 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. गोलंदाजीचा आपण विचार केला तर भूषणने आपला स्पेल समाप्त केला आहे. त्याने कंटिन्यू 2 षटकं टाकली. पॉवर प्लेमध्ये 1 षटक टाकलं होतं पहिलं षटक, त्यानंतर तिसरं षटक देखील हाताळलं. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी, 7 धावा देत 2 गडी बाद केले. दुसरं षटक महागडं राहिलं, 16 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये गडी बाद करता आला नाही. म्हणजेच 2 षटकांमध्ये 23 धावा देऊन 2 गडी बाद केले. केतननं 1 षटक टाकलंय, अप्रतिम गोलंदाजी केली आहे. 4 धावा देत त्याने 2 गडी बाद केलेत. 2 मोहरे मी म्हणेन त्यांनी गारद केलेत. जयेश पाटील, कुणाल पाटील, सागर पाटील आणि सागर भोईर हे 4 खंदे फलंदाज तंबूच्या आश्रयाला निघून गेलेत. 6 विकेट्स हातात आहेत. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 61 धावा कुठून काढाव्या लागणार आहेत जर विजयाचं जे टार्गेट आहे तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर. केतन मेहर स्वतःचं दुसरं षटक घेऊन पारगाव संघाचे संघनायक जे आहेत ते निश्चितच गोलंदाजांचा चांगला वापर इथे करण्याचा प्रयत्न करतायत. डाव्या यष्टीच्या थोडासा बाहेरचा बॉल वाईड आहे. विकेट किपिंग फार छान पाहायला मिळाली, परंतु अवांतर धाव मिळते केवणी दिवे संघाला. धावसंख्या 30 धाव धावफलक झाल्या गेल्यात आणि इथून अजूनही 60 धावांची आवश्यकता आहे केवणी दिवे संघाला सामना जिंकण्यासाठी. खोदून काढावा लागला हा बॉल, कारण ब्लॉकलचा वेध घेणारा चेंडू होता. ऑन साईडला बॉल तटवला आहे, फक्त 1 धाव मिळते. अशा प्रकारची गोलंदाजी जेव्हा होते तेव्हा फलंदाज किती मोठा असू दे, किती घातक फलंदाज असू दे, फार कठीण असतं चौकार षटकार ठोकणं. अगदी बरोबर आहे. विकेट टू विकेट जेव्हा गोलंदाजी होते, जेव्हा रूम तुम्हाला मिळत नाही तेव्हा तुम्ही धूम वाजवू शकत नाही. काहीतरी वेगळं देखील फलंदाजांना करावं लागणार आहे धावा वेगानं जोडण्यासाठी. हवेत आहे बॉल, ओहो, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल ड्रॉप होतोय. मात्र डीपमध्ये फिल्डर बॉलवर आलाय. 1 धाव घेण्याची संधी अक्षय मडवीकडे. रॅपिड स्ट्रोक होता. नक्कीच अतिशय वेगवान फटका होता. सटकत हाताला देणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला फलंदाजीच्या बॅटमधून. आतिश मात्रे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये फिल्डिंग करतोय. त्याच्या हातातून बॉल निसटलाय. ओ, अप्रतिम डिलिव्हरी आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील. वेस्टर्नच्या पाठीमागे 1 धाव मिळते. अमित क्षेत्ररक्षण करताना तिथे पाहायला मिळाला. काय जबरदस्त मारा केला जातोय. अगदी बरोबर. पहिला चेंडू वाईट हाताळल्यानंतर चांगली वापसी करताना फक्त प्रत्येक चेंडूवर 1 धाव खर्च केलेली आहे ते गोलंदाज केतन मेहर याने. मोठे फटके खेळण्याचं अजिबात स्वातंत्र्य फलंदाजांना मिळत नाहीये या षटकामध्ये. आता मात्र उंच उडवलाय बॉल पायांच्या समोरून. बॉल खाली फिल्डर तैनात आहे वाईड डीप इन विकेटला आणि एक चांगला झेल, फलंदाज बाद. जीवाचा जीवलग दिलाचा राजा आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला. ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून आला. आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला. ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून आला. निम्मा संघ अजय गारद झालेला आहे, कारण 5 फलंदाज हे दगोडच्या आश्रयाला गेलेले आहेत. जयेश पाटील, कुणाल पाटील, अक्षय मडवी, सागर पाटील आणि सागर भोईर. केतन मेहरला मिळणारं हे 3रं यश. अप्रतिम गोलंदाजी केली आहे. अक्षरशः जखडून ठेवलं होतं, बांधून ठेवलं होतं फलंदाजांना, प्रेशर वाढवलं होतं गोलंदाजानं आणि त्याचाच हा परिणाम की आपली विकेट तिथे गमावावी लागली अक्षय मडवीला. षटकार ठोकायचा होता, परंतु पायांच्या अगदी जवळपास बॉल आला होता. जास्त ताकद झोकण्याची संधी मिळाली नाही. जेव्हा तुमच्या शरीराच्या अगदी जवळ बॉल येतो तेव्हा तुम्हाला जास्त पॉवर झोकता येत नाही फटक्यामध्ये. अगदी बरोबर. आणि तेच चित्र तिथे पाहायला मिळालं होतं अक्षय मडवीच्या बाबतीत. 57 धावांची अजूनही आवश्यकता. अक्रॉस द लाईन फटका तर चांगला आहे, परंतु गॅप मिळत नाहीये. डीप मिड विकेटला चांगली फिल्डिंग. 1च धाव मिळेल फलंदाजाला. धावसंख्या 34, 5 गडी बाद. 90 धावांचं मोठं टार्गेट आणि ते टार्गेट कुठेतरी फलंदाजांना पेलवता आलेलं नाही. आतापर्यंतचा जो खेळ आपण पाहिला आहे
ते पाहता असंच म्हणावं लागेल. अगदी बरोबर आहे, कारण आपण पाहतो या षटकामध्ये एकेरी धावांवर भर देताना दिसतोय केवणी दिवे संघ. 13 चेंडू शिल्लक आहेत, 56 धावांची गरज. त्रिफळा उद्ध्वस्त, लकडी तोड गोलंदाजी मी म्हणेन, कारण तिसऱ्या फलंदाजाला त्याने त्रिफळाच्या रूपात बाद केलंय. नक्कीच क्लीन बॉलच्या रूपाने तब्बल 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि तिन्ही फलंदाज ते केतन मेहर यांनी बाद केलेले आहेत. आणि एकूण जर विचार केला तर एकूण या गोलंदाजांनी 4 विकेट आपल्या 9 धावा खर्च करून प्राप्त केलेले आहेत. आउटस्टँडिंग पीस ऑफ बॉलिंग, राऊंड द विकेट, अगदी विकेट टू विकेट, फुल स्ट्रेट गोलंदाजी. म्हणजे त्याचा गोलंदाजी रनअप पाहिल्यानंतर असं वाटतंय की फिरकीपटू असेल, पण फिरकी बॉल त्याने जास्त टाकलेलेच नाहीत. क्विकर चेंडूत जास्त पाहायला मिळाले आणि फलंदाजांना अक्षरशः सरप्राईज देखील केलं. अप्रतिम गोलंदाजी, एका जबरदस्त स्पेलची समाप्ती झाली आहे. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फक्त 34 धावा, 6 गडी बाद. आणि इथून 12 चेंडूमध्ये तब्बल 56 धावांची आवश्यकता आहे सुमित कुमार केवणी दिवे संघाला सामना जिंकण्यासाठी. यानंतर गावदेवी 11 घणसोली आणि पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा या 2 संघादरम्यान आणखी एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हा सामना निश्चितच कुठेतरी आपण पाहतोय की एकतर्फी होत चाललेला आहे. 12 चेंडू 56 धावांची आवश्यकता आहे आणि घणसोली पूर्णा हा सामना झाल्यानंतर पोगाव संघाचा सामना पाहायला मिळेल. प्रफुलचा पहिला बॉल बीट करून गेलाय फलंदाजाला. शेळकी ब्रदर्स पोगाव संघाचा सामना असणार आहे वडवली बी या संघाच्या विरोधात. अगदी बरोबर, स्वर्गीय वासुदेव मडवी 11 चेंज द गेम वडवली बी संघ त्यांना लढत देताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी मात्र लॉप केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका, सीमा पार हा षटकार. कार्य करी तो जगाच, करी गावाचा विकास, करी गावाचा विकास, करी गावाचा विकास. गोर गरीब जनतेस अन्नधान्य तू देईस, अन्नधान्य तू देईस. म्हणजे या इनिंगमध्ये एकच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, दर्शन पाटील, ज्याने नक्कीच संघर्ष आपण त्याच्याकडून पाहिलेला आहे. हो बरोबर, 11 चेंडूमध्ये त्यांनी 23 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. 3 षटकार त्यांनी ठोकलेत. टायमिंग चांगला आहे, परंतु स्वीपर कव्हरला फिल्डर आला होता बॉल खाली. एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा मिळतील बॅटरला. विट मिळाली होती, त्याचा इथे फायदा उचलण्याचा प्रयत्न खरं तर फिल्डरचे देखील चांगले होते, परंतु मला असं वाटतं की 2 हातांचा वापर देखील करता आला असता. एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न झाला आणि तो प्रयत्न यशस्वी. 2 धावांनी धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचले. अजूनही 48 धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक. अक्रॉस द लाईन खेळायचं होता, ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या वरून षटकार ठोकण्याचा मानस होता, मात्र चेंडू बॅटवर बरोबर आला नाही. डॉट चेंडूची सांगता होते. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, इथे सांघिक कामगिरी पाहायला मिळालेली नाही केवणी दिवे टीमकडून. अगदी बरोबर. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज प्रफुल्ल मोकल याच्याकडून. मोकलनं फलंदाजी देखील अफलातून केली आपल्या टीमसाठी. सलामीवीराच्या भूमिकेत आला होता. 4 षटकारांच्या मदतीनं 10 बॉल्समध्ये 32 धावांचं योगदान दिलं आणि तो गोलंदाजी देखील चांगली करतोय. 1 षटकार वगळला तर खूपच चांगले चेंडू त्याने टाकलेत आणि ते फलंदाज धावबाद. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. 42 ला 7 गडी बाद अशी दयनीय अवस्था सुमित कुमार केवणी दिवे संघाची. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. फक्त औपचारिकता उरली आहे या मॅचमध्ये. अगदी बरोबर. मिशन इज इम्पॉसिबल. आता फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेलं आहे आणि सुमित कुमार केवणी दिवे संघ आपण पाहतोय पराभवाच्या छायेमध्ये. आकाशामध्ये कुठल्या प्रकारचे ढग नाहीत, मात्र पराभवाचे ढग नक्कीच आपण पाहतोय ते केवणी दिवे संघाच्या डोक्यावर. गोलंदाजांनी तर फार चुका केल्या. 89 धावा तब्बल त्यांनी खर्च केल्या 6 षटकांमध्ये.
पण तरी देखील फलंदाजांचं ते काम होतं की ह्या धावा त्यांनी चेस करायला पाहिजे होत्या. सामना जिंकण्याकरिता कठीण होतं, नो डाऊट अबाउट दॅट. पण मानसिकता कुठेतरी थोडी आपण पाहिलं की सकारात्मक पाहायला मिळाली नाही आणि प्रेशरमध्ये दिसले फलंदाज. ज्या पद्धतीनं पहिला गडी बाद झाल्यानंतर लगेच दुसऱ्याच बॉलवर जयेश पाटीलनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, त्याने देखील आपली विकेट लगेच गमावली. संयमाचा अभाव दिसून आला, कॅल्क्युलेशन पाहायला मिळाले नाही. तुम्हाला 15 धावा प्रतिषटक बनवायच्या होत्या, पण प्रत्येक बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुरुवातीच्या षटकांमध्ये पॉवर प्लेमध्ये विशेषतः फलंदाजांनी केला आणि मॅच तिथेच संपली असं मला वाटतं की 2 षटकांमध्ये 11 धावा आल्या आणि 4 गडी तिथे बाद झाले होते. नंतर पलटवार थोडासा पाहायला मिळाला दर्शन पाटीलकडून, परंतु शेवटी एकट्याचा खेळ कुठे आहे क्रिकेट. एवढी मोठी धावसंख्या तुम्हाला चेस करायची असेल तर 2 ते 3 फलंदाजांना चांगलं योगदान देणं गरजेचं होतं. अगदी बरोबर. दर्शन पाटील याने संघर्ष केला होता, मात्र त्यावेळी मात्र खूप उशिरी झाला होता. खरं तर P1 आणि P2 या 2 षटकामध्ये चांगली धावसंख्या पाहायला मिळाली नाही आणि तेच कदाचित पराभवाचं कारण केवणी देवी संघाचं ठरते. तर क्षेत्रक्षण सजवायचं आहे, आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातोय. चला, फक्त 7 मिनिटे तुमच्याकडे शेष आहेत 2 षटकांसाठी. एक षटक आहे. अप्रतिम सुरुवात या शेवटच्या षटकाची गोलंदाज आतिश म्हात्रेकडून. कुठल्याही प्रकारचं प्रेशर आतिशवर नसणार आहे, फक्त औपचारिकता त्याला कंप्लीट करायची आहे. सालिगल्स बॉल्स टाकायचे आहेत आणि पुढच्या सामन्यासाठी त्याच्यासाठी हा चांगला सराव असेल. अगदी बरोबर. कुठल्या प्रकारचा दबाव नसणार आहे आणि कदाचित तो गोलंदाजी करताना वेगवेगळे प्रयोगही करू शकेल. स्ट्रेट टू द फिल्डर, जबरदस्त कॅच. शॉर्ट आर्म पुलचा वापर केला होता फलंदाजानं. टायमिंग चांगलं होतं, मात्र एलिव्हेशन नव्हतं फटक्यामध्ये आणि प्लेसमेंट चुकीचं पाहायला मिळालं. एक चांगला झेल डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. फलंदाज बाद. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो. तर उद्या दिनांक 28 फेब्रुवारी 2022 सोमवार, उद्याच्या दिवशी जे सामने होणार आहेत त्यांची रूपरेषा. पहिला सामना जयदुर्गा सुरई आणि प्रतिस्पर्धी संघ विकी स्पोर्ट्स कुकसे. थोडासा फेरबदल करून आम्ही जो तिसरा सामना होणार होता तो आम्ही दुसरा घेतलेला आहे. क्रिश एंटरप्राइजेस RCC पेठ आणि प्रतिस्पर्धी संघ जरीमरी आलिमगड हा जो सामना होणार होता दुसरा तो आम्ही तिसरा घेतलेला आहे. आणि वरद 11 कुडूस सर्व बाद होण्याचा धोका आता उद्भवलाय केवणी दिवे संघावर. 8 फलंदाज बाद झालेत. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. इनसाइड एज आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. शॉर्ट दरम्यानचा जो खेळाडू होता फ्लाय स्लिपच्या दिशेनं, त्यानं बॉल अडवलाय. चांगलं अँटिसिपेशन. डॉट चेंडूची सांगता होते. आतिशने एकही धाव आतापर्यंत खर्च केलेली नाही. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. स्लॉक करायचा होता, यावेळेस एलिव्हेशन प्राप्त करू शकला नाही आहे. जास्त काही फलंदाज आता तिकडे इंटरेस्ट देखील दाखवत नाहीत दुसरी धाव घेण्यामध्ये. एकच धावेवर समाधान व्यक्त करण्यात आले. धावसंख्या 43, 43 धावा, 8 गडी बाद, 2 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. अफलातून कामगिरी या मॅचमध्ये सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाची. आतिशने तर असं म्हणावं लागेल की वाहत्या गंगेत हात धुतलेले आहेत. चला तर सामना समाप्त होतोय. फॉर्मॅलिटीज जी कंप्लीट करायची होती ती अतिशय छान पद्धतीनं कंप्लीट केली. आतिश म्हात्रेने चांगलं षटक त्याचं राहिलं. एक गडी बाद केला आणि फक्त एकच धाव खर्च केली. मोठ्या फरकानं हा सामना जिंकलाय सद्गुरू सिमेंट सप्लायर्स.
पारगाव संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन पारगाव संघ. 90 धावांचं टार्गेट होतं, फक्त 43 धावांपर्यंत सुमित कुमार केवणी दिवे संघाला मजल मारता आली आणि तब्बल 8 फलंदाज त्यांचे बाद झाले. तर 46 धावांनी हा सामना जिंकलाय पारगाव संघानं. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरलाय पारगाव संघाचा सलामीवीर प्रफुल्ल मोकल. 10 बॉल्समध्ये